राजीव गांधी कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज मौजे भांबेडा येथे डॉक्टर कृष्णा काळदाते सर यांच्या छत्रपती शिवरायांचे विचार व आजचा युवक ह्या विषयावर व्याख्यान होत आहे। इथे उपस्थित सर्वांचे शब्दसन्मानाने स्वागत करते। आजचे व्याख्याते डॉक्टर कृष्णा काळदाते सर यांचं स्वागत ग्रामस्थ व राजीव गांधी कॉलेज तर्फे श्री अनिल दौंड व सुदाम पछाडे, डॉक्टर किशोर काळे व डॉक्टर नितीन मुळे यांनी पुष्पहार घालून स्वागत करावे। आता सर्व पाहुणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करतील व पुष्पहार घालून त्यांच्या प्रतिमेचं पूजन करतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रीय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता शिवव्याख्यानासाठी डॉक्टर कृष्णा काळदाते हे आपल्याला शिवव्याख्यान सांगतील। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती। त्यांचं स्वागत आपले ग्रामस्थ श्री अनिल दौंड व सुदाम पछाडे हे करतील। आपले व्याख्याते कृष्णकांत काळदाते सरांचं ग्रामस्थ आणि महाविद्यालयातर्फे सुदामभाऊ पटाडे, अनुभव कल्याण नाना अभिभाऊ यांना विनंती करतो। तसेच किशोर काळे सर, नितीन मुळे सर यांनी आपल्या ग्रामस्थ आणि महाविद्यालयातर्फे त्याचं स्वागत करावं। या ना सुदाम। आता लगेच शिवव्याख्यानासाठी डॉक्टर काळदाते सर हे व्याख्यानाला सुरुवात करतील, तरी सर्वांनी शांतपणे ते व्याख्यान ऐकावे। आज NSS कॅम्पच्या निमित्तानं या आपल्या भांबर्डा ग्रामपंचायतीमध्ये शिवव्याख्याते श्री कृष्णा गणपतराव काळदाते यांचे आगमन झालेले आहे। आजच्या युवा पिढी जी डिजिटलायझेशन मुळे मोबाईलच्या आहारी जात आहे, त्या मोबाईलच्या आहारामुळे आपण इतिहास संस्कृती हे दिवसेंदिवस कमी कमी त्याला लेखत जातोय। त्याचं महत्व आपल्या आयुष्यात आज उरत नाहीये। आणि या अनुषंगाने जुन्या ऐतिहासिक आपला वारसा आहे, जो संस्कृती आहे, थोरा मोठ्यांचे विचार आहेत,
त्यामध्ये सर्वांचं दैवत असलेले या स्वराज्याचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं विचार आचार आपल्या आयुष्यात कसे असावे त्याचा आपला उपयोग करून मॅनेजमेंट गुरु हे शिवाजींना जे ब्रीदवाक्य आपण दिलेले त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात कसा करावा आणि त्याची जोड साधून या आजच्या डिजिटल दुनियेच्या मदतीनं आपलं स्वतःचा स्वार्थ साधून स्वार्थ म्हणजे की स्वतःची प्रगती की स्वार्थ म्हणजे की आजच्या लोभी लुचाळी दुनियाची तो स्वार्थ नाहीये तर आपली स्वतःची प्रगती कशी साधायची याचे विचार जर आपल्याला घ्यायचे असतील तर ते साम दाम दंड भेद हा प्रत्येक गोष्टीचाही वापर जर इतर गोष्टी होत असेल तर स्वतःची प्रगती साधण्यात सुद्धा त्याचा करावा पण त्या याने समाजाची देशाची राष्ट्राची ही प्रगती व हित चिंतावे याचा विचार घेऊन आपल्याला शिवाजी महाराजांचं विचार आचरणात आणावे लागतील त्यासाठी आजचे शिवव्याख्याते श्री कृष्णा सर यांचं इथं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे युवकांनी व तसेच ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी व इतर ग्रामपंचायतीतील इतर सर्व रहिवाशांनी सरांचं स्वागत केलेलं आहे यानंतर मी सरांना आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन इथं सर्वांना करावं कृष्णा सर नाही हा ते याच्यात येत नाही सीपिंग आवाज येईल त्यात नाही राजीव गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय करमाळ तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा राष्ट्रीय सेवा योजनेचा जो कॅम्प आहे तर तो कॅम्प म्हणजे फडसर काळेसर मुळे सर मला म्हणजे कौतुक या गोष्टीचं आहे की तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये कॅम्प मध्ये असे कार्यक्रम अलीकडे आयोजित होताना दिसत नाहीत पण गाव फार सुंदर आहे गावाच्या सगळ्या लोकांचं सहकार्य तुम्हाला लाभलं आणि त्यांनी तुमचं जे कॅम्प आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं जे युवक माझ्या भारतासाठी आणि डिजिटल साक्षरतेसाठी ते ब्रीद घेऊन यावर्षीचं मला वाटतं राष्ट्रीय सेवा योजनेचं हे शिबिर आपण 17 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये या ठिकाणी घेत आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही काल पण कीर्तन आयोजित केलं होतं उद्या आरोग्य तपासणी शिबिराबरोबरच रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम तुम्ही घेताय तर खऱ्या अर्थानं ही काळाची गरज आणि तुम्ही हे राबवताय ही खरी मोठी गोष्ट आहे आणि माझ्यासारख्याकडे एक छोट्या कुवतीच्या माणसाकडे फार मोठं काम तुम्ही दिलंय आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आजच्या जो युवक आहे या युवकाच्या सन्मानामध्ये मला बोलायला विषय दिलाय खरं तर गावाखेड्यामध्ये गेल्यानंतर एक सगळ्यात मोठा मुद्दा असतो की सुटाबुटात आणि कोर्टात एखादा माणूस येतो आपल्याला 4 गोष्टी सांगतो आणि तो चालले जातो परंतु त्याची गावाची नाळ आहे का हा देखील सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो मीही गावाखेड्यातूनच पुढे गेलेलो शिकलेलो आज नोकरी म्हणून काम धंदा म्हणून छत्रपती संभाजीनगरला राहतो आणि तुमच्यामुळे गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा माझा हा योग आला सगळ्यात पहिले मी गावकरी तथा आपण सगळे महाविद्यालयाचे सगळे प्राध्यापक प्राचार्य यांचे पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि आजच्या तरुणाईच्या संदर्भानं मला हे सांगायचंय की आपण सर्वप्रथम महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजा भवानी तिला वंदन केलंच पाहिजे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत महावीर गौतम बुद्ध हे देखील भारताच्या भूमी जन्मले त्यांनाही वंदन केलं पाहिजे ज्या व्यक्तीनं हे स्वराज्याचा संकल्प केला ते शहाजीराजे भोसले जर
आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की म्हणून ज्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला असे जगद्गुरु जगदवंद्य संत शिरोमणी तुकोबाराय, त्याचबरोबर ज्या मातेनं या मातीला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती दिले अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, आणि ज्यांनी आपल्या हडाचं काळे करून रक्ताचं पाणी करून हे स्वराज्य उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि हे स्वराज्य आपल्या बुलंद बाहुवरती पेललं मोठं केलं, आणि त्याचबरोबर त्या तरुणाला जगावं कसं याबरोबरच मरावं कसं या गोष्टीचं देखील ज्यांनी आदर्श घालून दिला असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, आणि गतीविना वित्त गेले, आणि वित्तविना शूद्र खचले. आणि एवढे सगळे अनर्थ का झाले तर एवढे सगळे अनर्थ फक्त एका अविद्येमुळे झाले असं ज्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांचा सगळ्यात पहिला जो काही प्रवड आहे त्यांनी लिहिला, शिवजयंती पहिली त्यांनी साजरी केली असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी स्वतः शिकले, स्वतःच्या पत्नीला शिकवलं, आणि ज्ञान गंगोत्री तुमच्या आमच्या सर्वांच्या आणि स्त्री जातीच्या दारापर्यंत लिहून पोहोचवली ते महात्मा ज्योतिबा फुले. ज्या मातेनं आपल्या जीवाची राखरांगोळी केली, होळी केली, सेना मातीचे गोळे अंगावर झेलले, परंतु इथल्या स्त्रीला मुलीला शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्नत राहिली, तिच्या आयुष्यात दिवाळी साजरे करण्याचं काम केलं अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, त्याखेरीज तो बंड करणार नाही असं सांगून ज्यांनी शिवाजी महाराजांचा समतेचा विचार राज्यघटनेच्या रूपामध्ये आपल्या सगळ्यांना अखंड भारताला बहाल केला ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर ज्यांनी आरक्षणाचे जनक ज्यांना आपण म्हणतो ते राजर्षी शाहू महाराज, आणि ज्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती त्या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि एवढंच नाही, त्यांनी आपल्या शाहिरीच्या रूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो 7 समुद्राच्या पलीकडे लिहिला असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील. इतकंच काय, माता भीमाई, माता रमाई, इव्हन दो ज्या सगळ्या लोकांनी आपल्या प्रत्येकाचा उद्धार व्हावा, आपलं जीवन सुखकर व्हावं असा म्हणून प्रयत्न केला, अशा सगळ्याच महामानवांना महामातांना मी अभिवादन करतो. माझ्या जन्मदात्या माता पित्यांना अभिवादन करतो ज्यांच्यामुळे मी तुमच्यासमोर उभा आहे. आणि मित्रांनो, हा जो इतिहास आहे तो आपण आपला जो इतिहास आहे तो समजून घेतला पाहिजे, कारण आपला इतिहास कोणा लुंग्या सुंग्यानं आयऱ्या गैऱ्यानं लत्तू खैऱ्यानं लिहिलेला नाही. तो शाहिराच्या डफानं, घोड्याच्या तापानं, तळपत्या तलवारीनं, सह्याद्रीच्या ढालीनं, हिरव्या पिवळ्या शालीनं आणि युद्धामध्ये सांडलेल्या स्वातंत्र्य रणसंग्रामात सांडलेल्या मावळ्यांच्या व स्वातंत्र्य वीरांच्या लाल रक्तानं गेलेला इतिहास आहे. मग हा इतिहास एवढा जर ज्वलंत जिवंत आणि जागलेला इतिहास असेल तर आपण त्या इतिहासातून काहीतरी शिकलं पाहिजे. पण झालं काय, मुळात जेव्हा जेव्हा इतिहास आपण विसरलो तेव्हा तेव्हा आपण गुलामीच्या खाईत गेलो. आपला यादव काळातला इतिहास आपण विसरलो, विजय साम्राज्य जे होतं आपलं त्याचा इतिहास आपण विसरलो, आणि मोगलांच्या 350 ते 400 वर्षे गुलामीत आपण राहिलो. त्यानंतर आपण बघितलं की स्वराज्याचा सूर्य उगवला आणि छत्रपती शिवाजी महाराजासारखा युगपुरुष होऊन गेला. त्यांनी स्वराज्य आपल्याला बहाल केलं, पण आपण तोही विसरलो. आणि मला माहितीये, तुम्हाला माहितीये, आपण 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामीमध्ये खितपत पडत राहिलो. त्यानंतर स्वातंत्र्य संग्राम झाला आणि अलीकडच्या काळामध्ये आता आर्थिकतेची विषमतेची दरी आहे. शहर, गावं, खेडी, उच्च नीच, पैशावाला, बिगर पैशावाला, हे अलीकडच्या काळामध्ये गुलामीचा एक प्रकार आहे. मला वाटतं इतिहास समजून घेणं म्हणजे काय, इतिहास समजून घेणं म्हणजे फक्त डीजे लावून नाचणं नाही. इतिहास समजून घेणं म्हणजे नुसतं दाढी वाढून आपल्या कपाळी चंद्रकोर लावणं नाही. इतिहास वाचणं किंवा इतिहास समजून घेणं म्हणजे आपल्या गाडीवर भगववादळ लिहिणं नाही, तर त्या इतिहासाचा विचार आपल्या डोक्यात घेणं. विचार डोक्यात आला तर तो आपण आपल्या आचारात आणू शकतो, आणि आचारात आलेला विचार आपल्या कृतीमध्ये येतो मित्रांनो. आणि हे भगववादळ जगाच्या पाठीवरती आदर्शवत असं भगववादळ असेल, ते भगववादळ आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि म्हणून आजचा हा विषय आहे. व्हिएतनाम छोटं राष्ट्र आहे सर, व्हिएतनाम एक छोटं राष्ट्र आहे, आणि ज्या राष्ट्राला अमेरिका असणारी जी बलाढ्य अमेरिका होती आज आहे, त्या अमेरिकेला असं वाटलं की या व्हिएतनामला आम्ही काही तासांमध्ये हरवू, त्यांचं सगळं जे काही राष्ट्र आहे ते काबीज करू. परंतु खरी गोष्ट आहे, 20 वर्ष अमेरिकेला व्हिएतनाम सारखं राज्य, व्हिएतनाम सारखा देश जिंकता आला नाही.
आणि मग व्हिएतनाम सारखा देश जिंकता नाही आला. पत्रकारांनी त्या राष्ट्राध्यक्षाला विचारलं, त्या पत्रकारांनी बाबा एवढा मोठा अमेरिकेसारखा बलाढ्य देश आणि हेचिमिन्ना नावाचे ते राष्ट्राध्यक्ष, त्यांना विचारलं की बाबा एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही 20 वर्ष अमेरिकेला तुमचं राज्य, तुमचा देश जिंकू दिला नाही, हे कसं काय शक्य झालं? त्या राष्ट्राध्यक्षांना दिलं उत्तर फार मार्मिक होतं. आपण ते उत्तर समजून घेतलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की युद्धाच्या दरम्यान, युद्ध चालू असताना आमच्या हातात एक चरित्र पडलं आणि ते चरित्र आम्ही वाचलं, त्या चरित्राकडून आम्ही आदर्श घेतला. मग त्यांनी विचारलं ते चरित्र कुणाचं होतं? त्यांनी सांगितलं ते चरित्र भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं ते चरित्र होतं. आणि म्हणून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला आम्ही 20 वर्ष जिंकू दिलं नाही. ही आपल्या राजाची आदर्श ख्याती जगाने घेतलेली आहे. जगात मॅनेजमेंटचे धडे सुद्धा महाराजांचे शिकवले जातात. पाकिस्तान सारखा देश सुद्धा त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचं देखील काय करतोय, धडे तिथे गिरवले जात आहेत. मला वाटतं आपल्या 4थीच्या पुस्तकात आम्ही शिकलोत, आता कितवीला आहे मला माहिती नाही, परंतु त्यांच्या मॅनेजमेंट पासून त्यांच्या सगळ्याच ज्या काही रणनीती होत्या त्या आपण अभ्यासल्या पाहिजेत. आणि तो व्हिएतनामचा जो काही आता राष्ट्राध्यक्ष नाहीये, त्यानं सांगून ठेवलं, जेव्हा मी मरेल माझ्या समाधीवरती एक वाक्य लिहून ठेवा की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथं निश्चित पडलेला आहे. मित्रांनो, हा आदर्श जगानं शिवाजी महाराजांचा घेतलाय, आम्ही कधी घेणार आहे? आमच्याकडे आज काय परिस्थिती आहे? तरुणाईचा विषय दिला मित्रांनो. मला तरुणाईचा विषय देत असताना मला एक सांगायचं की तरुणाईची काय व्यवस्था आहे, आज अवस्था आहे. आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये किती तरुण आहे, आपल्या कॉलेजमध्ये किती तरुण मंडळी येतात, किती तरुण काय पद्धतीने वागतात आपल्याला माहिती आहे. परीक्षेत अपयश आलं तर लोक पोरं गळफास घेतात, प्रेमभंग झाला म्हणून कोणी आपला हात कापून घेतात, गळा कापून घेतात. इतकंच काय, छोट्या छोट्या कारणांसाठी घरचे आई वडील रागवले म्हणून सुद्धा आत्महत्या करणारी पोरं आपल्याकडे जन्माला आली. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर त्यांनी लक्षात घेतला असता तरी झालं नसतं. कारण आपल्याला काय माहितीये, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला का? छत्रपती शिवाजी महाराज फक्त शाहिस्ते खानाची बोटच कापलीत का? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह झाला आणि पुरंदरच्या तहामध्ये आपल्या 23 किल्ले जीवापाड जपलेली, अतिशय शिकस्त करून जिंकलेली ही 23 किल्ले तहात द्यावी लागली. इतकंच कमी काय म्हणून आपले बाळ संभाजी यांना घेऊन आग्र्यात जावं लागलं. आग्र्यामध्ये कशाला गेले होते? तर औरंगजेबाच्या दरबारात गेले. आणि औरंगजेबाच्या दरबारात जाणं काय सोपं होतं का? गेलेला माणूस परत येईल का याची शाश्वती नव्हती. परंतु त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं संपलं, त्यांचं स्वराज्य संपलं. पण असं झालं नाही. शिवाजी महाराज पुढे कशी सुटले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला यामधून एकच सांगायचं की शत्रूच्या मन आणि मनगटाची जी काही शक्ती आहे ती ओळखण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. नवे आपल्या सुद्धा मनगटाला आणि आपल्या सुद्धा मनाला तेवढं मजबूत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज किती वर्ष झालेत? 350 वर्षाचा काळ लुटून गेलाय. 1630 ला जन्म झाला आणि 1670 ला किती वर्षाचं आयुष्य होतं? नाही 1680 ला गेले. 50 वर्षाचं अवघं आयुष्य जगले. आणि एवढ्या कमी आयुष्यात सुद्धा जगून सुद्धा आज चंद्र सूर्य असेपर्यंत महाराजांचा इतिहास आम्ही विसरू शकणार नाहीत. एवढा मोठा ज्वलंत आणि तेजस्वी इतिहास महाराजांनी आम्हाला दिलाय. मग आम्ही हा कधी शिकणार आहे? माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आमच्याकडे व्हॉट्सअप चालू आहे, इंस्टाग्राम चालू आहे, अजून काय काय मला जास्त ऍपची नाव माहिती नाहीत. अजून बरेच ऍप आपल्याकडे आले. अहो मित्रांना, आपल्या लक्षात येतंय का? आपण आपल्याकडे आलेल्या, मी आता बोलताना सांगत होतो चहा पिताना की अनेकदा आपल्या पोरांना अलीकडे अडचण काय होती की मी टाकलेली पोस्ट अनेक लोकांनी पाहिली पण तिला असंच केलं नाही, लाईकच केलं नाही. म्हणून काही लोक टेन्शन मध्ये आहेत. काही लोक म्हणतात की बा मी एवढं सगळं लिहिलंय वरती आणि खाली त्याच्या कोणी कमेंट पण करत नाही, ओके म्हणायला तयार नाही, बेस्ट म्हणायला तयार नाही. ह्या सगळ्यात छोट्या छोट्या अपेक्षा आभासी जगात आपलं जगणं चाललेलं आहे. घरामध्ये कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा आपल्या ग्रुपवर कोण काय म्हणतंय याला जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. हे महत्व आपणच प्राप्त केलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की माहिती तंत्रज्ञानाच्या या बुलबुलयातून आपल्याला बाहेर यावं लागेल. आणि बाहेर येऊन काय व्हावं लागेल? तर साक्षर व्हावं लागेल. आपला विषयच आहे ना, मला वाटतं तुमचा, युवक माझ्या भारतासाठी आणि डिजिटल साक्षरतेसाठी डिजिटल साक्षर व्हावं लागेल. म्हणजे काय व्हावं लागेल? काय बघायचं, काय नाही बघायचं, काय करायचं, काय नाही करायचं, कसं वापरायचं, कसं नाही वापरायचं, एवढंच बघायचंय. ही साक्षरता महत्वाची आहे. पण नेमकं झालं काय? 10वी 12वी पास झालेलं आमचं पोरग
जेव्हा कॉलेजमध्ये पाय टाकतं त्याला लक्षात येतं की इथं काही शिस्तीचा प्रकार दिसत नाही, आपण आता राजा माणूस आहे. आणि वर्गात गेल्यानंतर त्याला शिक्षकही म्हणत नाही तू कधी आला कसा आला, कधी गेला कसा नाही. आता अशी पद्धत मला वाटतं कॉलेजमध्ये बऱ्यापैकी जरा सैल सोडतात पोरांना. पण पोरांचा प्रॉब्लेम काय आहे की कॉलेजला गेल्यानंतर त्यांना एखाद्या विधान भवनात मंत्रिमंडळात जाऊन गेल्यासारखं वाटायला लागले. आणि अचानक जर समजा कॉलेजमध्ये आता हे प्रकार चालतात, थोडंच वर्गातल्या एखाद्या मुलीने त्याच्याकडे बघितलं की त्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय. आणि मग ते गाणं पण निघालं होतं मागं, जेव्हा बघतीस तू, माहित असेल ना गाणं? हा माहित आहे. तसं ते गाणं, त्या गाण्याप्रमाणे त्याला वाटायला लागतं मी आमदार झालो. आणि 4-2 दिवस जर तो अजून रमला, त्याला जर कोणी त्याचा ग्रुपचा जर लीडर केलं तर त्याला तर त्या मंत्रिमंडळात एखादा मंत्री झाल्यासारखं वाटतं. पण मित्रांनो एक लक्षात घ्या, हा जो काही आपण विचार करतो आणि हा प्रकार सर्रास चालू आहे. म्हणजे सिनेमातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्या दिवशी त्याला जर कोणी मुलगी एखादी चांगली वाटली, बोलली, डोळ्यात डोळे घालून जर बोलली, तर तो आता खूप म्हणतो तेरे मस्त मस्त नाही 2 नयन. आणि 2-4 दिवस झाले, उलटले, महिना गेला आणि ह्यानं तिच्याकडे आणि त्यानं याच्याकडे पाहून जर कान निराटा केलं, एकमेकांना बघितलं नाही, काना डोळा केला, तर तो लगेच म्हणतो की तेरे नैना बडे दगाबाज. म्हणजे ते गाणं बरोबर त्याला सूट होतं. आणि काही कालांतरानंतर याला असं लक्षात आलं की आता आपलं काही होऊ शकत नाही. त्यावेळेस असं होतं की पुन्हा म्हणतो की अच्छा शिला दिया, गाणे लगे त्याच्याकडे ते तयार असते ना, तर ते स्टेटस ठेवते. सोपं काय असतं अलीकडच्या काळामध्ये, स्टेटस असते. आणि याच माध्यमातून आपला कारभार सगळा चाललेला आहे. पण मला एवढं सांगायचं की प्रेम ही एक गोष्ट आहे का? प्रेम कसं असलं पाहिजे? तर प्रेम कसं असलं पाहिजे की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. दिवंगत सिंधुताई सपकाळ जेव्हा प्रेमाची व्याख्या करतात तेव्हा जुन्या गाण्यांची आठवण देतात. नवीन गाणे सुद्धा अवघड अवघड निघाले. मागे ते मुन्नी बदनामुळे असं काहीतरी गाणं होतं. नवीन गाणे बी वेगळेच निघू लागले. जुनं गाणं खूप सुंदर आहे. आणि मग सिंधुताई त्या गाण्याचं उदाहरण देताना सांगतात प्रेम कसं असलं पाहिजे. मित्रांनो प्रेम असं असलं पाहिजे कि कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ अगर तुम्हें छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. ही प्रेमाची इतकी सुंदर, इतकी नितळ निर्मळ अशी भावना आहे. सिंधुताई आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगायच्या. मित्रांनो हे खरं प्रेम आपल्याला कळलं पाहिजे. पण नेमकं उलट चाललंय आपलं. तू माझी नाही तर कुणाचीच नाही. मग भर रस्त्यात मुलीला जाळणं, तिच्यावर पेट्रोल टाकणं, तिचा खून करणं, अशा बातम्या ज्या आपण ऐकतो ना, त्याचं कारण ते की आपल्याकडे संस्काराचा अभाव झालेला आहे. संस्कार कुठून आणायचे? संस्कार काय बाहेरून विकत घेतायत का बाजारामधून? संस्कार बाहेरून विकत घेऊ शकत नाहीत. संस्कार हे तुम्हाला तुमच्या घरातून, कुटुंबातून, समाजातून, तुमच्या इतिहासातून तुमचे संस्कार येत असतात. गावाखेड्यात बऱ्यापैकी संस्कार आहेत. आणि हे संस्कार आपल्याला जर कायम पुढे टिकून ठेवायचे असतील तर अशा महापुरुषांच्या जयंत्या असतील, असे कार्यक्रम असतील, तर आपल्याला हे विचाराचं जे देवाणघेवाण आहे ते कायम करावं लागेल. मला हे तुम्हाला या पद्धतीनं या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून प्रेमात एवढी ताकद आहे, एवढी ताकद तुम्हाला सांगतो, एखाद्याला जर प्रेमाचा स्पर्श झाला, म्हाताऱ्याला जरी स्पर्श झाला, त्या स्पर्शातून तो एवढा ताकदवान होतो की काठाकाठाने होत नाही, पण समुद्र फिरून येतो. एवढी शक्ती प्रेमाची आहे. पण मग काय होतं नेमकं की आपल्याला संस्कार नाही, मग तो प्रेमाचाही अर्थ माहित नाही. प्रेमाचा अर्थ फक्त आपण आपल्या पद्धतीनं. आता काल परवाची गोष्ट आहे, शहरामध्ये एका महाविद्यालयामध्ये एका पोरानं कॉलेजमध्ये एका पोरासमोर फक्त अशी कॉलर केली, अशी कॉलर केली. आणि त्यानं तशी कॉलर का केली म्हणून त्याच्या रूमवर जाऊन त्याचा गळा कापायचं काम त्यानं केलं. म्हणजे हा काय, म्हणजे किती काय वस्तुस्थिती आहे, कुठं घडतंय? आपल्या आजूबाजूलाच घडतंय, लांब नाही. मग ही परिस्थिती का निर्माण झाली? तर संस्काराचा अभाव आहे. पण होतं काय नेमकं माहितीये का की संस्कारात आई वडील आपल्या कामात राहतात. संस्कार कधी द्यायचे? पोरं मोठी झाली, पोरांना आता बोललेलं चालत नाही, मग कसं करणार? तर ह्या पोरांना सुद्धा लहानपणापासून तुम्ही संस्कार दिले पाहिजेत. पण नेमकं तसं काय होतंय, थोडं पोरगं मोठं झालं की डोळ्याच्या आड असतं, ते काय करतंय. आता तुमच्या भागाचं मला जास्त माहिती नाही, पण आमच्याकडे सुद्धा बऱ्यापैकी काही आपली गावं तळ्यात गेली बघा. मोठा डॅम झाला, प्रकल्प मोठा. आणि मग त्या काळात पोरांकडं, त्याच्या वडिलांकडे पैसे आले आणि मग हे पोरांना धाब्याची संख्या सुद्धा वाढली. मग हे पोरं जायचे, व्यसन करायचे आणि मग ह्याला शिक्षणापासून काही चांगलं विधायक काम करण्यापासून दुरावले होते. मग ह्या पोरांची परिस्थिती काय झाली, व्यसनानं, म्हणजे व्यसन इतकं जडलं की हे काहीच कामाचे राहिले नाही. आणि म्हणून त्यासाठी सुद्धा एक जुनं गाणंच मला आठवतंय की अमिताभ बच्चन सुद्धा एका गाण्यामध्ये, त्याच्या पिक्चरमध्ये म्हणायचा की मैं मर्द टांगेवाला, मैं मर्द टांगेवाला, म्हणजे दुश्मन क्या मारेगा मेरा दोस्त ऊपरवाला. बरोबर आहे. पण आता गंमत कशी झाली, आपल्या पोरांकडे जर बघितलं तर असं वाटतंय की काय दिसायला, काय याचे हाल झालेत. असं मला वाटतं की बाबा, मैं गुटखा खानेवाला, मैं मावा खानेवाला, मैं गुटखा खानेवाला, मैं मावा खानेवाला, मुझे
दुश्मन क्या मारेगा, चंद महीनों में, चंद दिनों में, मैं तो खुद ही मरने वाला. ही परिस्थिती आजच्या वास्तविक परिस्थिती आहे. जे करत नाहीत व्यसन त्यांचं तर त्यांना सॅल्यूट आहे, कारण ती चांगली गोष्ट आहे. पण जे करत असतील मित्रांनो, खऱ्या अर्थानं महाराजांच्या मावळ्यामध्ये तुम्ही एक मला माणूस सांगा की त्या माणसानं व्यसन केलं, त्या माणसाचा व्यसनाचा उल्लेख आहे, त्यानं काही बाया नाचवल्या किंवा त्यांना असं काही विपरीत केलं असं आपल्याला कुठंच आढळून येणार नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज हा आदर्श राजा आपल्याला पाहायला मिळतो. एक तरुण म्हणून आपल्याला आपल्या स्वतःमध्ये काही बदल केले पाहिजेत. आणि आपण कोणाकडे बघून बदल केले पाहिजेत? आपण आपल्या महाराजांकडे बघून बदल केले पाहिजे. 12व्या वर्षाचं वय होतं. 12व्या वर्षी बंगलोरला असताना जिजामातेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना निवडक मावळ्यासह काय केलं तर पुण्याच्या जहागिरीत पाठवलं आणि मुठभर मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला आणि ते स्वराज्य स्थापन करण्याच्या कामाला लागले. पण पुणे आज आपण बघतो तेवढं समृद्ध नव्हतं. पुणे हे काय होतं, आदिलशाही आणि मोगल यांच्या बाउंड्रीवरचं शहर होतं. म्हणून तिथं नेमकं व्हायचं काय की कुठालाही व्यक्ती म्हणजे आदिलशाहीतला असेल मोगलशाहीतला असेल तो यायचा, पुण्यामध्ये पीक तयार झाली तर तो तिथून लुटून घेऊन जायचा. आणि हीच नेमकी आदिलशहानं जहागीर दिली शहाजी महाराजांना आणि शहाजी महाराजांनी ते राज्य स्थापन करावं म्हणून शिवाजी महाराजांना पाठवलं. पण झालं काय, तिथं एक पंडित जगदेवराव नावाचा सरदार होता आदिलशहाचा आणि त्याचं आणि शहाजी महाराजांचं बनत नव्हतं. मग त्याने काय केलं तर त्या सगळ्या भूमीमध्ये गाढवाचा नांगर फिरवला आणि जागोजागी ज्या काही पोलादी पहारा आहेत त्या पहारा रवल्या, त्याच्यावरती तुटलेली वाहन लटकवली आणि तुटलेली वाहन लटकून काय केली वल्गणा की या ठिकाणी जो कोणी येणार या जमिनीला पिकवणार त्याचा वंश निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे त्या काळात एकटे नव्हते, तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्यांना आपण लखोजीराजे जाधवराव यांच्या घराण्याचं म्हणजे घरातल्या त्या आपले सिंदखेड राजाच्या एवढा चांगला संस्कार असलेल्या घरातून त्या पुढे आलेल्या, त्यांनी या सगळ्या अंधश्रद्धाला या भूल थापाला त्या बळी पडल्या नाहीत. त्यांनी त्याच पहारा उचलल्या, त्याच पहारा काढल्या, वितळवल्या, त्याच्या तलवारी बनवल्या आणि त्याच त्यांच्या मावळ्यांना दिल्या. नवे नवे या जमिनीमध्ये सोन्याचा फाळ तयार करून नांगर चालवला. आज आपण पुण्याची जर अवस्था बघितली तर मला वाटतं आपल्या भारतात सुद्धा एक अग्रगण्य चांगलं शहर म्हणून पुण्याचं नाव आहे. मला वाटतं या पुण्याला चांगलं बनवण्याची सुरुवात वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि हीच आपण आदर्श जर छत्रपती शिवाजी महाराजाचा घेतला तर मला वाटतं कोणी वेगळे आपल्यावर संस्कार येऊन करायची गरज नाही. आणि ज्या माणसानं या मातीमध्ये राहणाऱ्या माणसाला स्वाभिमान काय, अभिमान काय हे शिकवलं, तो माणूस जर आमचा पूर्वज असेल तर मला वाटतं वेगळ्या कोण्या महाराजाचा किंवा वेगळ्या कोण्या एखाद्या बाबाचा बुवाचा आपल्याला आदर्श मानायची काय गरज आहे. पण आपल्याकडे नेमकं काय होतंय की आपण ऐकतो, सोडतो आणि परत आपला जो काही रेग्युलरचा कार्यक्रम आहे तो चालतो. पण मित्रांनो, हे आपण जर कायम आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्यात ही अडचण येणार नाही. आणि आपण पुढच्या काळात बघितलं सुद्धा की जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून क्रांत्या झाल्या, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून पराक्रम गाजवले गेले, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून चळवळी झाल्या, स्वातंत्र्य चळवळ सुद्धा घ्या, त्या चळवळीमध्ये शहीद झालेले भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, अगणित असे तरुण असतील. या तरुणांच्या बलिदानाने स्वातंत्र्य उभा राहिलं. म्हणून तरुणात जी ताकद आहे, जिथं लात मारीन तिथं पाणी काढीन, ही ताकद तरुणात आहे. आणि ही ताकद आपण विसरल्यामुळं अलीकडच्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये मरगळ निर्माण झालेली आहे. आपल्या जीवनामध्ये अडचणीचा जो काही काहूर आहे ते मातलेलं आहे. ते आपल्याला जर शमवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या मनात आपण घेतला पाहिजे. आणि याचबरोबर या पृथ्वी तलावर तुम्हाला दुसरी एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की तुमच्या गुणदोषासहित तुम्हाला स्वीकारणारा व्यक्ती कोण आहे. मला वाटतं आपल्याला आपल्या गुणदोषासहित स्वीकारणारी आपली मायमाऊली, आणि हिच्या व्यतिरिक्त आपल्या गुणदोषाचा कौतुकही कोणी करणार नाही आणि आपल्या दोषाला आपल्याला ती सांभाळून घेणारी म्हणजे मायमाऊली. आपण सगळ्यात पहिले तिच्याकडे बघितलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा ते काय एकटे होते म्हणून नाही, तर त्यांना त्यांच्या मायमाऊलीचं, त्यांच्या पिताश्रीचं म्हणजे वडिलांचं, शहाजी राजांचा संकल्प तो सत्यात उतरायचा होता. म्हणून त्यांनी केला. आमचा एक कवी मित्र आहे अनंत राऊत म्हणून, आणि सध्या खूप युट्यूबला त्याचे कविता सुद्धा गाजतात. तो त्याच्या कवितेमध्ये फार सुंदर अशा ओळी त्यानं लिहिलेल्या आहेत. तो असं म्हणतो की कुणाला डोळे झाकताच रंभा उर्वशी वसुंधरा दिसते, कुणाला डोळे झाकताच रंभा उर्वशी वसुंधरा दिसते, नवनाटकी जगास न जाणो काय काय दिसते, नवनाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच मला माझी राबणारी माय दिसते, मी डोळे झाकताच मला माझी राबणारी माय दिसते. मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे की ज्याला माय कळली, ज्याला आई कळली, त्याला रुक्माई कळती खऱ्या अर्थानं. ज्याला बाप कळला त्याला खऱ्या अर्थानं विठोबा कळला. आणि म्हणून त्याचा संबंध आपण जरी बघितलं ना तर शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या विठ्ठल रुक्माई म्हणजेच आपले शहाजी राजा जिजामाता यांचा आदर्श पुढे घेतला. त्यांना जे वाटत होतं की आपलं स्वकीयाचं राज्य पाहिजे, लढणारे मारणारे मरणारे आपण,
आणि स्वराज्याचा आपण स्थापन नाही करायचं. आपल्या जीवावर लोक उड्या मारायला लागलेत, आपल्या जीवावर लोक स्वतःला शहा पाचशहा राजा महाराजा म्हणून घ्यायला. मग आपण आपलं स्वराज्य कधी स्थापन करायचं, या भावनेतून हे निर्माण झालेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. इतकंच नाही मित्रांनो, तर आपण आपल्या आईच्या डोळ्यात कायम बघितलं पाहिजे. आपल्या आईच्या डोळ्यात आपण शहरात बी झालो, गाडीवर जरी चाललो, सांभाळून जा, सांभाळून जा, घरी लवकर ये, अंधारात पडायच्या आधी ये. काय त्या मायमाऊलीचं किती प्रेम असतं आपल्यावर. मग आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे. जर ही असं म्हणत असेल तर माझं सुद्धा काम आहे की आपण त्या डोळ्यामध्ये कायम बघितलं पाहिजे. कारण असं म्हणतात की जी डोळे मिटून आपल्यावर प्रेम करते ती आपली प्रेयसी असते, जी डोळे उघडे ठेवून आपल्यावर प्रेम करते ती आपली मैत्रीण असते, जी डोळे वटारून आपल्यावर प्रेम करते ती आपली बायको असते, पण जी डोळे मिटेपर्यंत मरेपर्यंत आपल्यावर प्रेमच करते ती आपली माय असते. मला वाटतं या माईच्या या बापाच्या संकल्पासाठी आपण झटलं पाहिजे. जागृतपणे आपण कायम हे काम केलं पाहिजे. कारण काय असतं मित्रांनो, व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती आपल्याला बोलत असताना आपले मित्रमैत्रीण आपली तब्येत खराब असेल ना, तर टाटा गुड बाय टेक केअर गेट वेल सून असं म्हणून झोपी जातात. परंतु आपल्याला दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुटचा पुडा ही आपली मायच देत असते. आणि अर्ध्या रात्री नकळत आपल्या गळ्याला हात लावून तपासतो आपला ताप, तो आपला बापच असतो. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं बदल होणार नाही. आणि हे बदल आपल्याला कुठून करायला लागणार आहेत, तर आपल्या वर्तनातून. आणि वर्तन कुठून बदलणार आहे, तर आपल्या विचारातून बदलणार आहे. आपल्याला एवढा समृद्ध वसा आणि वारसा लाभलेला आहे, तर तो त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. पण थोडा बहुत आपण आपल्या आयांकडे गेलं पाहिजे. कारण आपल्या अलीकडच्या आयांकडे देखील काही जबाबदारी आहे की नाही. आपल्याकडे आता टीव्हीचा संच आहे. आता टीव्ही जरी नसला तरी मोबाईल प्रत्येकाकडे. 1.5 GB चा डेटा 1 महिनाभर 28 दिवस चालतो, काहीकडे 3 महिन्याचा असतो. आणि जिओवाल्यांनी तर अशी फॅसिलिटी दिलेली की वर्षभरात एकदाच मारा. तर तिथं काय होतं की आपण सगळ्या मालिका हे सगळं चालू राहतं. आता मी त्या मालिकांचं नाव घेत नाही, सगळ्या मालिका तुम्हाला माहिती आहे. सध्या तरी कोणती चालू टीव्हीला हे पण तुम्हाला माहिती आहे. पण ज्या बघतायत त्यांना बघू द्या. तुम्ही आलात खऱ्या अर्थानं तुम्हाला आपल्या पुढच्या पिढीची काळजी असं आपण समजू. पण एक लक्षात घ्या की एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. लहानपणी एक पोरग शाळेत जायचं, शाळेमध्ये कोणाचा खडू चोर, कोणाची पेन्सिल चोर, कोणाचं खोडरबर चोर. आणि मग ते असं चोरता चोरता जरा मोठं व्हायला झालं, मग ते छोटे चोरी करता करता मोठ्या चोरी करायला लागलं. आणि मोठ्या चोरी करताना मग एक दिवशी काय पोलिसाला सापडते. पोलिसवाल्याने त्याला आत टाकलं जेलमध्ये. मग आता त्याची आई त्याला भेटायला गेली. भेटायला गेल्यानंतर त्याच्या आईनं त्याला म्हणलं, बा बाळा एवढी चोरी का बरं केलीस रे. ते म्हणे, तू तर लहानपणी मला म्हणायचीस चांगलं केलंस, आता आपल्याला खडू आणायचं काम नाही, आपल्याला आता पेन्सिल आणायचं काम नाही. मग त्या पोराला ते लक्षात आलं की काय चूक झाली, मोठं झालं ना ते. आता त्याने त्याच्या आईचा हात हातात घेतला. हातात घेतल्यानंतर त्याच्या हाताच्या आईला कडाडून चावला तो. आज चावल्यानंतर आई बिघडली. आई म्हणली, बा काय प्रकार काय. त्यावेळेस त्या पोरानं उत्तर दिलं, ह्याच हातानं मी जेव्हा छोटी चोरी केली तेव्हा मला शाबासकी द्यायच्या ऐवजी 2 धपाटे दिले असते, 2 टप्पू दिले असते, तर माझ्यावर आज ही वेळ जेलमध्ये यायची पडली नसती. पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती. मला वाटतं आईची सुद्धा भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. कारण बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हापासून त्याच्यावर संस्कार होतात. आपण सगळी लोक मला वाटतं सांप्रदायिक आहेत. आपण आपल्या भागवतात ऐकतो, अभिमन्यू सारखा वीर पुरुष हा देखील चक्रव्यूह भेदनाचं जे काय अस्त्र शस्त्र होतं तो त्या गर्भात शिकला. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुरुष सुद्धा जेव्हा जन्माला आला तेव्हा रामकृष्णाच्या बळीराजाच्या जे आपण माता भगिनी आपल्या जेव्हा भावाला ओवाळतात, आजही म्हणतात की खरं शेतकऱ्याचं राज्य इडापिडा तळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. मला वाटतं शेतकऱ्याचा राजा पुढं छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सांगणारच आहे पुढं. अशा पद्धतीनं जर आपण संस्कार दिले. पण नेमकं काय झालं सर, इंग्लिश स्कूल आल्या. आता इंग्लिश स्कूल आल्या, पोरगा आपलं शाळेत जातं, बसमध्ये बसतंय. बऱ्याच माया असं करतात की बाळा मध्ये मध्ये बस, सहल निघाली ना शाळेची, बाळा मध्ये बस, गाडी मागून ठोकली काय, गाडी पुढून ठोकली काय, तुझ्या जीवाला काही होणार नाही. आणि एक लक्षात ठेव, जाताना दिलेलं पाणी तू कोणाला द्यायचं नाही, कोणाचं पाणी प्यायचं नाही. आणि शाळेत मास्तर शिकवतोय का बाबा एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं होतं. मला वाटतं ते पोराला कन्फ्युज होतं ते, हे मला घरी असं सांगतायत. मग हे संस्कार कुठून असले पाहिजेत. मुळात हे सुद्धा म्हणजे मी हे बोलतोय, हे परिस्थिती जे समोर आले त्या पद्धतीने बोलतोय. आणि इतकंच मला सांगायचं नाही, अंधश्रद्धा एवढी प्रचंड आणि आपल्या गावाखेड्यामध्ये त्याचं प्रमाण आहे बऱ्यापैकी, पण त्याचा आपल्याला जर दूर करायचं असेल तर साध्या साध्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आता बघा, बहिणाबाई चौधरी कवयित्री होत्या आणि निरक्षर होत्या. त्याला अक्षर ओळख नव्हती, पण त्यांनी कविता रचल्या, पुढे कविता केल्या. त्यांनी काय कविता त्यांची सुंदर आहे. ते असं म्हणतात की नको नको रे ज्योतिषा, नको माझा हात पाहू,
नको नको रे ज्योतिषा, नको माझा हात पाहू, माझं भाग्य मला ठावं, नको माझ्या दारी येऊ, नको माझ्या दारी येऊ. म्हणून अनेक PhD करणारे जेव्हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून PhD करतात, मला वाटतं त्या विद्यापीठाला सुद्धा नाव बहिणाबाई चौधरीचं दिलेलं आहे. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आपल्याला आहे. आपण समजून घ्या. आपण एक एक गोष्ट जरी समजून घेत गेलो तर आपल्या बघा जीवनामध्ये फरक पडत असताना कोणी येणार आहे, येईल बुवा देईल दुवा आणि माझ्या जीवनात काही बदल होईल असं काही होणार नाही. तर आपल्याला आपल्या मधून आवाज आला पाहिजे, मला काय करायचंय हे मला माझ्या, कारण इतिहास काय आहे तुम्हाला तुमच्या म्हणजे आपल्या सोबत कायम येत नसतो. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे की पाचीला पुजलेला आहे का तो, नाही, इतिहास होऊन गेला. पण इतिहासाचं बोट धरून वर्तमानास तुम्हाला काहीतरी कृती करावं लागेल आणि तीच कृती तुम्हाला भविष्यात इच्छित ठिकाणी पाहिजे तिथं नेऊन घालेल. आणि म्हणून इतिहास महत्वाचा आहे. पण झालं काय, या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आता 10-12 आपण शेतकऱ्याच्या संदर्भात मी बोलत होतो की शेतकऱ्याच्या संदर्भात देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य किती मोठं होतं, किती मोठं होतं. एका कवीनं फार सुंदर रचना केली. त्याच्या रचनेमध्ये एक 10-12 वर्षाचं पोरग आपलं गावाखेड्यामधलं शेतात उभं होतं आणि शेतात उभं असताना तिकून युद्धाची धामधूम असेल म्हणून घोडस्वार जाया करायचे आणि एक 4-5 घोडस्वार जेव्हा एका शेताच्या बांधावून चालले होते आणि जात असताना त्या पोरानं 10-12 वर्षाचं पोरग शेतकऱ्याचा आपल्या हातामध्ये आसूड काढून काही येऊन उभा असेल आणि ते उभा असताना ते घोड तिकून चालले होते बांधावरनं आणि त्या घोड्यात समोर तो जाऊन उभा राहिला आणि म्हणतो कसा म्हणतो, खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. ही शक्ती, ही ताकद त्या पोरा 10-12 वर्षाचं पोरग, त्याला का बरं वाटलं असेल, त्याला का वाटलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य माझं राज्य आहे. त्याला वाटलं ना, त्याला का वाटलं राज्य स्वतःच आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे फरमान आज सुद्धा पत्र अवेलेबल आहेत, उपलब्ध आहे. आपण त्या पत्रात जर बघितलं तर शिवाजी महाराजांनी किती बारीक मुद्दा लिहिलेला आहे की बाबा हो, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी रावटी करून राहत असाल, शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या आता सोयाबीनच्या गंजी आहेत, तेव्हा गवताच्या गंजी होत्या, गवताच्या गंजी घातलेल्या असतील, तुम्ही तुमच्या रात्री झोपताना दिवे बंद करा, एखादा उंदीर येईल, दिव्याची वाद घेईल आणि त्या गंजीला आग लागेल, पुन्हा शेतकरी म्हणायचा त्यावेळेस आपले गनिमच बरे की काय, मोगल बरे की काय असं म्हणेल. की तुम्ही काळजी घ्या. इतकंच नाही, तुमच्या घोड्याला लागणार चारा विकत घ्या, तुम्हाला लागणाऱ्या वस्तू बाजारातून विकत आणा आणि एक सगळं करत असताना शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. मला सांगा, भाजी महत्वाची आहे. भाजीचा देठ काय करतो आपण, दावणीत टाकतो ना जनावराला, पण त्या देठाची काळजी घेणारा राजा हे छत्रपती शिवाजी महाराज होते. मला वाटतं ती काळजी घेणारा राजा होता म्हणून त्या 10-12 वर्षाच्या पोराला सुद्धा वाटलं हे राज्य माझं आहे, हे राज्य माझ्यासाठी आहे. आणि इतकंच काय, याच्या पलीकडे शिवाजी महाराजांनी केल्या क्रांती प्रचंड आहेत. वतनदाऱ्या खतम केलं होतं शिवाजी महाराजांनी, सगळे वतन काढले होते आणि वेतन द्यायला सुरुवात केली होती. तू स्वराज्यासाठी काम करायचं, तुला पगार मिळेल, तू काम करायचं, गावासाठी काम करायचं, गावातल्या माणसासाठी काम करायचं. आणि म्हणून आपण बघितलं की स्त्रियांच्या सन्मानासंदर्भात सुद्धा खूप सगळे प्रसंग आहेत. रांझाचा पाटील, उन्मत पाटील, त्याने एका स्त्रीचा बदामल केला आणि बदामल केल्यानंतर त्या मातेचं, त्या स्त्रीचं जीवन एकदम नाहीसं झालं आणि त्या पोटी त्या महिलेनं आत्महत्या केली. आणि जशी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजाला कळाली, शिवाजी महाराजांनी खरा न्याय केला. त्या राजाच्या पाटलाच्या मुसक्या बांधल्या, त्याचे हात कोपऱ्यापासून तोडले, त्याचे पाय गुडघ्यापासून तोडले, त्याचा चौरंग केला. आणि स्त्रीचा सन्मान यानंतर जर कोणी करत नसेल तर त्याची हीच हाल होतील. आणि अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर काय तारीख पे तारीख चालू आहे. कोणी कुणाचं काय झालंय, कुणाला तर असं वाटतं की कोर्टाची, आणि आपल्याकडे म्हण पण आहे कोर्टाची आणि अजून कशाची, दवाखान्याची पायरी आपण चढायची नाही. बरोबर, म्हणजे कशामुळे नाही चढायची, का तिथं गेला आपल्याला न्याय मिळेल, तिथं आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतील असं सांगता येतं का, नाही. आणि हे जर आपण राजाच्या जीवनात जर गेलो, त्यांच्या स्वराज्यात गेलो तर त्यांनी किती लवकर न्याय केले. अहो इतकंच कशाला, आपण जर बघितलं की शाहिस्ते खानावर जेव्हा लाल महालामध्ये शिवाजी महाराजांनी एक मोहीम आखली होती आणि त्या मोहीममध्ये त्या शाहिस्ते खानाचे बोट घेतल्यानंतर सगळा गोंधळ झाला, कारण तिथं सेलिब्रेशन चालू होतं. आणि गोंधळ झाल्यानंतर जेव्हा हे सगळे पसार झाले, त्याचे बोट तोडून, आता हे पसार झाल्यानंतर म्हणजे ह्याची बोट तोडली, औरंगजेबाचं नाक तोडल्यासारखंच होतं. आणि मग त्या ठिकाणी त्यांची एक मुलगी त्यांना सापडत नव्हती, की बाबा त्यांची मुलगी जी होती त्या शाहिस्ते खानाची सापडत नव्हती. आणि मग चर्चा चालू, कुठं गेली, काय गेली, कशी गेली, आणि मग काय यांनी उचलून नेली का काय, अशा प्रकारची चर्चा चालू. परंतु शाहिस्ते खान स्वतः म्हणला, जर असं असेल, तुम्हाला जर ती सापडत नसेल आणि ती जर चुकून शिवाजी महाराजांच्या माणसाने घेऊन गेली असतील तर काळजी करू नका, तिच्या केसालाही धक्का लागणार नाही. एवढा चारित्र्यवान जर आमचा राजा असेल तर आमच्या जीवनात सुद्धा चारित्र्य आलं पाहिजे. आम्ही सुद्धा परस्त्री या माता भगिनी अशाच पद्धतीने बघितलं पाहिजे की नाही. आणि आपल्याकडं
त्याचबरोबर अनेक गोष्टी तुकाराम महाराजांनी सांगितले किंवा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करू. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपल्याकडे एवढा विचाराचा जर साठा भंडार आपल्याकडे असेल तर आपल्याकडून वाईट घडेल का? घडणार नाही. पण आपल्याला त्याचं पारण करावं लागेल, आपल्या विचारात तो बदल करावा लागेल. आणि आपण जर इथं बसून जगाच्या चर्चा करायला लागलो, व्हॉट्सअपवर बसून जर जगाच्या चर्चा करायला लागलो तर आपण साक्षर होणार नाही. तुम्हाला चांगलं सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे, पण तुम्हाला ते घ्यावं लागेल. त्या मार्गाने तुम्हाला बघा, सगळे मोबाईल वापरतात, सगळे युट्यूब वापरतात, सगळे जण गुगल वापरतात. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर त्याच्यावर भूत नाव टाकलं, भूत नाव टाकलं, पुन्हा कट करा. तुम्ही नंतर तुम्ही मोबाईल ओपन करायची गरज नाही, ते 10-15 भूताचीच खाली दाखवते. कारण त्या गुगलचा अल्गोरिदम असा सेट असतो की तो तुम्ही जे टाकताल, तुम्ही जर असं म्हणा की बाबा एखाद्याचं वाईट कसं करावं ते बरोबर सांगतंय, एखाद्याचं चांगलं कसं करावं ते बरोबर सांगतंय. म्हणजे डिजिटल साक्षरता जर तुम्हाला स्वतःला करून घ्यायची असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या गोष्टी तिथून शिका आणि तुमच्या बुद्धीला कामाला लावा. सदविवेक तुमचा जागृत ठेवा. हेच मला या प्रसंगी सांगायचंय. मित्रांनो, इतकं काय सांगू, अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर साधी तुमची कंप्लेंट सुद्धा पोलीस स्टेशनला घेताना तो कोणत्या पक्षाचा आहे, त्यानं आपलं काम केलेलं आहे का, तो कोणासंग फिरत होता निवडणुकीमध्ये, असं सुद्धा विचारलं जातं. पण महाराजांच्या काळातली गोष्ट सांगतो. महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजाला सगळं होतं, पण महाराजांच्या मनात एक रुखरुख होती आणि त्यांना एक कर्नाटक मधला किल्ला घ्यायचा होता. आणि तो किल्ला घेण्यासाठी त्यांनी त्यांचा सेनापती जो होता सखोजी गायकवाडला बोलवलं आणि सांगितलं, सखोजी, तेवढा किल्ला आपल्या स्वराज्यात आपल्याला घ्यायचा राहा, काय करता येईल? महाराज आत्ता जातो म्हणले, घेऊन येतो. म्हणजे जावा. ते गेले आणि त्यांनी 27 दिवस तो किल्ला लढवला. किती दिवस लढवला? 27 दिवस. निखरीचा लढा झाला. अखेर त्यांनी तो किल्ला जिंकला. आणि जिंकल्यानंतर त्यांना कळलं की त्या किल्ल्याची जी काही किल्लेदार होती ती एक बाई होती, सावित्री देसाई नावाची. आणि मग सावित्री देसाई नावाची जी बाई होती, आणि त्याला मग पुरुष अहंकार झाला की बाबा मी 27 दिवस लढलो आणि कोणामुळे लढावं लागलं मला? एका बाईमुळे लढावं लागलं. आणि त्या बाईची इज्जत त्याने घेतली. मित्रांनो, जेव्हा शिवाजी महाराजांना ही गोष्ट माहीत झाली, शिवाजी महाराज म्हणले का ते माझ्या पक्षाचा आहे? म्हणले का त्याने माझ्यासाठी काम केलेलं आहे, तो माझा सेनापती? म्हणले नाही. शिवाजी महाराजांना त्याच गडावरती त्याचे 2 डोळे काढले आणि अंधार कुठलीत त्याला आयुष्यभर ठेवलं. एवढा मोठा आदर्श राजा आपल्याकडे असताना मला वाटतं आपल्या सुद्धा राजकारण्यांनी यांचे काही गुण घेतले पाहिजेत. तेव्हा आपलं सुख समाधान, आपलं जे काही आयुष्य आता चलबिचल झालंय अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो, तर हे का सुधारत नाहीये? कारण आपण आपला इतिहास हळूहळू विसरायला लागलो ना. जोपर्यंत आपण आपला इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवून पुढे जाणार नाहीत, सकारात्मकतेची भावना आपल्याकडे असणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीला आपल्याकडे उदास होताना आपण बघतो, छोट्या छोट्या गोष्टीला आपण नाराज होताना बघतो, आपल्याला राग खूप येतो, आपण लगेच काहीतरी वाकड तिकडे बोलून आपले संबंध खराब करतो. गावात, गल्लीत, पाहुण्या राहण्यात सुद्धा हे सगळं चालतं. मग हे का होतं? कारण आपण आपल्या विचारावर आपला ताबा नाही राहिलेला. आपण आपला विचार सकारात्मक ठेवलाच नाही, नकारात्मक ठेवला. आणि म्हणून नेहमी मी एक उदाहरण कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये देत असतो. कॉलेजमध्ये काय होतं, एक विद्यार्थी मित्र असतात 2 जण. तो काय म्हणतो, बाबा की चल माझ्यासोबत आपण जरा करमाडला कॉलेज आहे तर कुठेतरी समोर सिटीत जाऊन येऊ बाबा, एका घंट्याचं तर काम आहे, 2 मिनिटं तिथं बसायचं, एखाद्याला भेटायचं, काही घेऊन येऊ. तो नको म्हणतो, नाही चल जातो. मित्र असा कसा रे, मग तो मागे बसवतो, त्याला घेऊन जातो. आणि गनिमत काय होतं की कुणी येता ती गाडी स्लिप होती म्हणा किंवा काही हुलकावली बसती, ते पडते बिचारे, दोघांचे हात मोडते. आता दोघांचे हात मोडल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो, दोघाला परत आपला चिकलठाण्याची घाटी ना, दोघं तिथं. मग आता सगळे मास्तर तिकडं, काही पोरं त्यांचे मित्र घरचे तिकडं. हे पहिलं जे असं जोरात रडायला लागलं, असं जोरात रडायला लागलं. काय म्हणे बाबा, काय अवबुद्धी सुचली म्हणे, याच्यासोबत आलो, शहरात गेलो, नसतो गेलो तर बरं झालं असतं. आता हात मोडला, आता मी करू काय? माझ्या जीवनात काही राहिलंच नाही, आता राम राहिलं नाही. रडे जोरात. शिक्षक लोक, काही मित्र, काही आई वडील, भाऊ, जाऊ दे दादा, होत असतंय, होईल नीट. दुसऱ्याकडे गेले, दुसऱ्याला हसायला जोरात. ते म्हणतं, बरं झालं बाबा, जरशी हुलकावणी बसली, हातच गेला, जर जीव गेला असता तर, कबड गेली असती तर, मोडलो असतं तर. त्याच्या पाय विचार, घटना काय? घटना तीच आहे ना, घटना तीच आहे. बघण्याचा दृष्टिकोन दोघांचा वेगळा आहे. मला वाटतं आपल्या ज्या आजूबाजूला घटना घडतात त्या घडत राहतात, आपण त्या घटनेकडे कसं बघतो. आता बघा, आपण जर बघितलं तर गेले होते ना शिवाजी महाराज, शंभूराजे दोघं गेले होते आग्र्याला. सगळ्या लोकांना वाटलं आता हे काय वापस येत नाही, यांचं काय येत वापस, आता रामनाम सध्या यायचं, वादला आता काही खरं नाही. पण शिवाजी महाराजांनी विचारपूर्वक थोडा वेळ दिला, थोडा संयम ठेवला, थोडा स्वाभिमान सुद्धा ठेवला. बघा, औरंगजेबाच्या दरबारात त्यांना जेव्हा उभं केलं, 5000 माणसं दराच्या लाईनला केलं, नाही उभं राहिले.
विरोध, आमचा अपमान करायला बोलवलं का म्हणे? तुमच्या जन्मदिवशी वाढदिवशी आम्हाला बोलवता आणि आम्हाला अशा लोकांकडे उभं करता जे आम्हाला पाठ दाखवून पळून गेले. शिवाजी महाराज स्वाभिमानाबरोबर युक्ती सुद्धा चालवली. म्हणजे शक्तीपेक्षा काय श्रेष्ठ आहे? युक्ती आहे. उगा आपली ताकद दाखविण्यात लोकाला मजा नाही. जो क्षमाशील माणूस आहे, क्षमा हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. हे आपल्याला आपल्या अध्यात्मात सुद्धा सांगितलं जातं. मग हेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात बाळगलं आणि त्यांनी थांबले, बघितलं, ते त्यांच्या युक्तीनं बाहेर आले. सांगायचा मला मुद्दा हाच आहे की यश, अपयश, सुख, दुःख हे येणार आहे आयुष्यात. आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण समाधानी राहणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात चांगलं काही होणार नाही. इतकंच नाही मित्रांनो, तो जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काही सूत्र आपण आपल्या अंगी बाळगले पाहिजेत. म्हणजे स्वतःची बढाई, स्वतःची प्रशंसा स्वतः करायची असते का? करायची असते का? अजिबात करायची नाही, कधीच नाही करायची. दुसरी गोष्ट, फार लोलुप्त म्हणजे फार भ्रष्टाचारातून पैसे मिळावे, फार मला काही मोठेपणा मिळावा म्हणून कसं आपण जे कामधंदा करतो प्रामाणिकपणे करावा, साधी गोष्ट आहे. याबरोबर अपमान सहन सुद्धा करता आला पाहिजे. जर आपला अपमान होत असेल तर आपण तो सहन केला पाहिजे आणि समोरच्याला कळतं एका वेळेला की बाबा आपण हे चुकीचं करतोय. इवन दो आपला जो राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे तो थोडा आवरला पाहिजे. अशा कितीतरी गुणांच्या गोष्टी आपण बघितलं. ते दान करताना सुद्धा आपल्याकडे बरीच लोक मी एवढं दान केलं, मी तेवढं दान केलं. दान सांगायची गोष्ट आहे का? दान करूच नाही जर सांगायचं असेल तर. आणि दान केल्यानंतर पश्चात्ताप पण होऊ नये. एवढे पैसे गेले उगाच दान धर्म केला असं बी नाही झालं पाहिजे. ह्या साध्या साध्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये पाळल्या पाहिजेत. परस्त्री यांना माते आणि भगिनी समान आपण पाहिलं पाहिजे. आपली नजर तशी नसली पाहिजे. हा सगळ्यात साधा उपाय. आपण आपल्यावर कोणी उपकार केला तर कृतज्ञ होऊ नये. आपण जर आपल्यावर कोणी उपकार केला तर त्याचा परोपकार आपण फेडलाच पाहिजे. म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत आपण पाळल्या पाहिजेत. कारण काय असतं, जेव्हा इतिहासातून आपण काही शिकत असतो तर इतिहासात काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी की सह्याद्री सारखी जी सह्याद्रीचे ढाल करून हिमालया एवढं जे उत्तुंग यश संपादन केलं त्याच्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रमाता जिजाऊ होत्या. आणि म्हणून त्यांनी हे संपादित करत असताना त्यांनी कधी सुद्धा असं त्यांना स्वतःला वाटलं नाही की हे मी माझं स्वराज्य म्हणून उभं करतोय. त्यांचे वडील तर फर्जत पर्यंत या पदापर्यंत गेले होते. शहाजीराजे फर्जत होते ते एका दरबारामध्ये निजामशहाच्या. पण तेव्हा त्यांना सुखी जीवन जगता आलं असतं. पण नाही, इथल्या जनतेसाठी मला जगायचं, इथल्या जनतेसाठी स्वतःचं राज्य उभे करायचंय. या सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी केल्यात म्हणून आपण त्यांना आठवतो. पण जाताना मला एवढंच सांगायचं मित्रांनो, फार काळ म्हणजे बोलत गेलं तर अजून कितीतरी प्रसंग मला सांगता येतील. खूप सगळे प्रसंग आहेत आणि एवढे गमतीशीर प्रसंग आहेत. तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांचा एक कायदेविषयी समजा नियम कसे पाळते शिवाजी महाराज. बघा, शिवाजी महाराज असेच आता त्यांना आग्र्याला जायची ऑर्डर झाली. जयसिंग राजा जो होता तो आला दौलत खानाबरोबर आणि त्यांना आपल्या स्वराज्यात सगळे धुमाकूळ घातला आणि नाईला जाणं 23 किल्ले द्यावे लागले आणि स्वतःच्या मुलासोबत शिवाजी महाराजाला जावं लागलं. पण शिवाजी महाराज वाटलं जर मी चाललो तर मग मी गेल्यानंतर हे स्वराज्याचा गाडा चालला पाहिजे, संसार चालला पाहिजे की नाही, आणि सुरळीत चालला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, एक टेस्ट घ्यायचं ठरवलं आणि ते रात्रीच्या वेळेला झाकड पडता आपल्या भाषेत ते एका गडाच्या पायथ्याशी गेले आणि मग ते गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर तिथं जो पहारेदार होता त्या पहारेदाराला म्हणजे बघा गडाचा किल्ला उघडा, दरवाजा उघडा, मी मध्ये जातो. तो पहारेकरी म्हणला बाबा आपल्याकडं आपला जो नियम आहे सूर्यास्तानंतर दरवाजा उघडला जात नाही आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य उजाडल्यानंतरच आपले दरवाजे उघडतात. त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला हात घेऊ शकत नाहीत, क्षमा करा. ते मला पण मग बाहेरचा गनीम येईल, माझ्या मागे गनीम लागलेत, मला मारतील, माझा खात्मा करतील. ते म्हणले त्याची काळजी करू नका, मी पहारेदार असा गडाचा आहे तसा तुमचा आहे. कारण गडाच्या पायथ्याशी कोणी शरणागत आला तर त्याला सांभाळायची जबाबदारी आमची. अरे म्हणलं पण असं कसं करताय तुम्ही मला ओळखलं नाही. म्हणले कोण आहे तुम्ही? ते म्हणले आता मी स्वतः शिवाजी महाराज आहे म्हणे, तुम्ही मला ओळखायला पाहिजेत म्हणे. हरकत नाही ना, पण नियम कोणी? तुम्हीच तर बनवलाय ना म्हणे, किंवा तो नियम तुमच्या सगळं असं तुम्ही सांगितलंय ना. म्हणजे तरी सुद्धा तुला कसं काय कळणार आहे म्हणजे एवढं? बरं जाऊ दे ना, नियम त्याच्यात काय, तू आणि मी दोघंच आहेत, दरवाजा उघड, मला मध्ये जाऊ दे, कोणाला काही कळायचं कारण नाही का? तुला कळलं तर मला दोघातच ठेव गोष्ट. तर तरी म्हणली महाराज तुम्ही महाराज असतील क्षमा करा, नियम आहे, कायदा आहे, तो पाळावाच, तुम्हाला आहे, तुम्हाला आहे, सगळ्यांना. म्हणले बरं मला दार उघडायचंय, म्हणले याला पर्याय काय? म्हणले सांग. पर्याय आहे म्हणले, आता आपल्या स्वराज्याच्या राष्ट्रपती म्हणले जिजामाता, राजगडावर जा, त्यांची सही शिक्का घेऊन या. त्यांनी जर सही शिक्का दिला दरवाजा उघडा तर आम्ही ते उडू, फरमान आणा तसं. तर म्हणले आता ते राजगडाकडे गेलं तर तिथंच मला पहाट होणार आहे म्हणे, मग इथं येऊन काय फायदा आहे? ते म्हणजे त्याला इलाज नाही म्हणले महाराज, मी त्याला काहीच करू शकत नाही. आणि मग सकाळ झाली नाही गडबडीत,
सकाळ झाल्यावर ह्या सैनिकाला तिथं जर पहारेकरी त्याला जरा भीती वाटायला लागली. मग महाराजाला आपण अडवलं आणि मग महाराज जसा दरवाजा उघडला तसं त्यांना आपली तलवार महाराजाच्या हातात दिली. महाराज तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता, तुमचा गुन्हा मी केलेला आहे. महाराजांनी त्याला गळ्याला लावलं आणि सांगितलं, जर अशा पद्धतीनं जर नियमाचं पालन होत असेल तर मी आता सुखरूप निवांत निश्चिंत आग्र्याला जाऊ शकतो, कारण माझ्यानंतर सुद्धा हा स्वराज्याचा गाडा सुरळीत चालणार आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज गेले, छत्रपती संभाजी महाराज सुद्धा गेले, पण काटा येतो अंगाला सांगताना 27 वर्ष औरंगजेब आग्र्याहून इथं आला. औरंगजेबाची कबर आपल्या खुलताबादला आहे, म्हणजे औरंगाबाद याच मातीत गेला. पण त्याला या स्वराज्याचं काही स्वप्न साकार झालं की त्याला स्वराज्यावर कधी त्याला वर्चस्व मिळवता आलं का? 27 वर्ष आपले मराठा मावळे लढत राहिले. आणि हे लढले कशामुळं? त्यांना महाराजांच्या विचाराची प्रेरणा होती. म्हणून आपण विचारांची प्रेरणा घ्यावी. आपण महाराजांचा इतिहास डोक्यावर घेऊन नाचलाच पाहिजे. आपण तो आपल्या भाळी चंद्रकोळ लावलीच पाहिजे, आपल्या गाडीवर भगवान लिहिलंच पाहिजे, लिहा, काय हरकत नाही. पण तो विचार आपल्या हृदयात साठवला पाहिजे, त्याचा स्वाभिमान. कारण हे चरित्र आपल्याला काय शिकवतंय? चरित्र आपल्याला नियोजन करा म्हणून सांगतंय. हे चरित्र आपल्याला ध्येय ठरवा म्हणून सांगतंय. हे चरित्र आपल्याला कृती करा म्हणून सांगतंय. आणि आपल्या बरोबर आपल्या सर्वांचा, सगळ्यांचा विकास, प्रगती साधा, हे चरित्र आपल्याला सांगतंय. आणि म्हणून ह्या महाराजांच्या जीवनाला आपण कोटी कोटी वंदन करूयात. आणि जाताना एवढंच म्हणतो मित्रांनो, की मी नव्हे तंत्रज्ञ मोठा, तंत्र नव्हते माहिती, चार धोंडे जोडणारी किनाऱ्याचीच माती, फक्त हिचा चिखल वाया अंतरी मी ओळलो, आणि या नदीचा घाट छोटा मी माझ्या पद्धतीनं बांधून चाललेलो आहे. आपण सगळ्या जणांनी इतक्या शांततेनं मला ऐकलं आणि मला सहन केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी सगळ्याच लोकांनी, आमचे काळे सर असतील, फड सर असतील, पुळे सर असतील, किंवा या गावचे सरपंच असतील, तर या सगळ्या लोकांमुळं मला इथं येता आलं. आणि मी एक आठवणीनं मी यापूर्वी सुद्धा गावात आलो होतो एकदा, आणि एक म्हणजे विधीसाठी आलो होतो. आमचे पांडुरंग पठाडे साहेब हे MSCBत आहेत आणि ते माझे MSCBतले वरिष्ठ आहेत. तर त्यांनी मला आज, ते खरं त्यांना इथं यायचं होतं पण ते दुसऱ्या कामात नियोजित असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यांच्यामुळे मला एकदा यायला मिळालं आणि यानंतर आता या सगळ्या गुरुजनांमुळे मिळालं. तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. या ना काय? मी माजी सरपंच बळी भाऊला विनंती करतो की त्यांनी 2 मिनिट आपलं म्हणावं. या बळी भाऊ. हो हो. नाही तुम्ही नाही, त्यांना फोटो उठून घ्या.
इकडचं काय म्हणजे आपल्याला आंदोलनाची माहिती दिली वर्णन करण्याची त्यांनी या ठिकाणी होते आणि जर आहे की मुलं आहे जर आपला आपल्या आणि घराची वाईट विचार असतील तर आपल्याला या मुलांमध्ये परंतु आज काळ बदललेला आहे आणि मोबाईल कोणी काही आधी समाजाची राजा महाराजांच्या गोष्टी करायची परंतु आज मुलं आणि त्याला समाज आणि एक पैसा मुलाला मोबाईलची सवय तर या मुलाला तर नाही नातवाला मोबाईल धन्यवाद सर. या शिबिरासाठी आज आपल्याकडे डॉक्टर काळदाते सर आले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि युवक. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांचे विचार, पण इथून घरी गेलो की आपण विसरून जातो. पण माझी सगळ्यांना विनंती आहे, परत परत उजाळा द्या. जसं आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, गाथ्याचं पारायण करतो, ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणा. सरांना वेळ मिळाला नाही, त्यांनी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. आजचा युवक मोबाईल, पण शिवाजी महाराजांचे 2-4 विचार सरांनी किती छान सांगितले. तुम्ही विचार करा. शेतीचे सांगितले, न्याय कसा असतो, परस्त्रीबद्दल कसं वागायचं, आपण प्रत्यक्षात आपल्या लेकरांना संस्कार कसे द्यायचे. काही असो की नसो, पण माझी सगळ्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज जिजामातेंनी जे संस्कार दिले, जेवढे आपल्या पद्धतीने आपल्या लेकरांना देता येतील तेवढे प्रयत्न करा, ही एवढी विनंती करतो. सरांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने सरांचे परत आभार व्यक्त करतो. अनिल भाऊ, बळी भाऊ, भीम भाऊ, तसेच सुदाम भाऊ आणि जे तरुण मंडळी इथं उपस्थित आहेत, माता भगिनी उपस्थित आहेत, मुली, विशेषतः अक्षरा, तिचं नावच अक्षर आहे, तिने विचार इतके छान मांडले. परत एकदा तिचं कौतुक करतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो. उद्याच्याला ज्यांना शक्य आहे, सुदाम भाऊ, नवतरुण गणेश मंडळ
आणि राजमाता गृह जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांनी रक्तदान आपण ग्रामपंचायत मध्ये घेऊ शकतो, तिकडं सोयीस्कर राहील. बरोबर भाऊ? हा, ग्रामपंचायत मध्ये. आणि परवाच्या दिवशी आरोग्य तपासणी मंगळवारी आणि बुधवारी डोळ्यांची तपासणी आपण तिथंच घेऊ. निघू आपण.